दरम्यान नाशिकमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। शासनाचा आदेश मराठ्यांच्या हिताचा असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे। पाहूयात। मुद्द्यावर काल तोडगा निघाल्यानंतर आज नाशिकमध्ये मराठा बांधव हे जल्लोष करतायत, पेढे वाटून हे जल्लोष करतायत, घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात करतायत। माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काल तोडगा निघालेला आहे, समाधानी आहात? 100% समाधानी आहोत। राज्य सरकारने आमच्या 5 ते 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारचं विशेष करून देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा आणि मराठा आरक्षण उपसमितीचं अभिनंदन करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे आभार व्यक्त समाज करतोय। मंत्रिमंडळाची उपसमिती, त्याचे अध्यक्ष आणि जरांगे दादांबरोबर असलेले विधितज्ञ या सगळ्यांनी बसून त्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे। निश्चितच आत्ताचं जे हैदराबादचं गॅझेट लागू करणार आहे त्याचा मराठा समाजाचा, मराठवाड्यातील लोकांना व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना निश्चितच फायदा होणार आहे। आणि आता हे दिलेलं आरक्षण, हा काढलेला GR निश्चितच भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे ते टिकवल अशी आम्हाला आशा वाटते। अनेक वर्षांची ही मागणी खऱ्या अर्थाने अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानानंतर सुरू झालेला हा लढा सातत्याने 40-45 वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे। बऱ्याच वेळेला 100% मागण्या आपल्या पदरात पडतीलच असं काही नसतं। प्रत्येक वेळेला वेगवेगळी सरकारं वेगवेगळ्या भूमिका घेतात आणि बऱ्याच वेळेला दिलेलं आरक्षण टिकवण्यामध्ये काही सरकार अपयशी ठरलेले, काही सरकारांनी टिकवलेले हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात। परंतु आता ह्या सरकारकडून आम्हाला खास करून अशा अपेक्षा आहे, राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे, केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि त्यांनी आता जे काही GR काढलेले ही टिकवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घेतलेली आहे। म्हणून आता आम्ही खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन करतो। हे सगळे मराठा संघटनेचे लोक, आंदोलक हे जे आहे ते जल्लोष करताना बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।